नमस्कार. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे, पण आपल्याला दिसत नाही. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय मॅग्नेट्स म्हणजेच चुंबकाबद्दल. चला तर मग ही अदृश्य शक्ती नक्की कशी काम करते ते शोधून काढूया. कधी विचार केलाय की फ्रीजचा दरवाजा जवळ आणल्यावर तो असा आपोआप कसा उघडला जातो? किंवा तो उघडायला थोडी ताकद का लागते? ह्यामागे कोणती जादू आहे? तर यामागचं उत्तर आहे मॅग्नेट्स. अगदी बरोबर. पिन होल्डरमधल्या पिना खाली न पडण्यामागे आणि फ्रीजचा दरवाजा घट्ट बंद होण्यामागे हीच अदृश्य शक्ती काम करत असते. चला तर मग आपल्या घरातूनच सुरुवात करूया. ही चुंबकं आपल्या घरात किती सहजपणे आणि किती ठिकाणी वापरली जातात हे पाहिलं की आश्चर्य वाटतं. तर हा मॅग्नेट म्हणजे नक्की काय असतो? सोप्या भाषेत सांगायचं तर मॅग्नेट हा असा पदार्थ आहे जो लोखंड, निकेल आणि कोबाल्टपासून बनवलेल्या वस्तूंना स्वतःकडे खेचून घेतो आणि त्याच्या याच गुणधर्माला आपण मॅग्नेटिझम किंवा चुंबकत्व असं म्हणतो. पण इथे एक गंमत आहे. सगळ्याच वस्तू काही चुंबकाला चिकटत नाहीत. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात त्यांना मॅग्नेटिक मटेरियल्स म्हणतात, जसं की लोखंड. आणि जे चिकटत नाहीत म्हणजे समजा कागद किंवा वाळू, त्यांना नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हणतात. बरं, पण या कमालीच्या गोष्टीचा शोध लागला तरी कसा? याच्यामागे ना एक खूप रंजक कथा आहे. असं म्हणतात की खूप वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीसमध्ये मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता. एकदा काय झालं, त्याचे लोखंडी खिळे असलेले बूट आणि काठी एका मोठ्या खडकाला अचानक चिकटली. त्याला ती सोडवण्यासाठी चक्क जोर लावावा लागला आणि तेव्हाच या रहस्यमयी खडकाचा शोध लागला. आणि मग त्या मॅग्नेसच्या नावावरूनच त्या खडकाला मॅग्नेटाईट असं नाव मिळालं. हे नैसर्गिक चुंबक होते. या दगडांना लोड स्टोन्स असंही म्हणायचे, कारण ते नेहमी उत्तर दक्षिण दिशेलाच स्थिर राहायचे, म्हणजे दिशा दाखवायचे. आणि याचमुळे पुढे जाऊन दिशा दाखवणाऱ्या मरीनर्स कंपासचा शोध लागला. पण अर्थात आज आपण काही ते नैसर्गिक दगड वापरत नाही. आज आपण वेगवेगळ्या कामांसाठी मानवाने बनवलेले खूप शक्तिशाली चुंबक वापरतो. जसं की तुम्ही बघू शकता, बार, डेस्क, हॉर्सशू आणि रिंग मॅग्नेट्स. ठीक आहे, पण हे चुंबक नक्की काम कसं करतात? म्हणजे यामागे काहीतरी सायन्स असणार, बरोबर? तर हो, यामागे विज्ञानाचे काही साधे सरळ नियम आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम: कुठलाही चुंबक जर तुम्ही मोकळा टांगलात ना, तर तो नेहमी उत्तर दक्षिण दिशेतच स्थिर होतो. त्याच्या उत्तरेकडे तोंड करणाऱ्या टोकाला नॉर्थ पोल N आणि दक्षिणेकडे तोंड करणाऱ्या टोकाला साऊथ पोल S असं म्हणतात. आणि याच तत्वावर दुसरा नियम आहे. चुंबकाचे विरुद्ध ध्रुव म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल एकमेकांना अट्रॅक्ट करतात, म्हणजे एकमेकांकडे खेचले जातात. तर सारखे ध्रुव एकमेकांना रिपेल करतात, म्हणजे दूर ढकलतात. नॉर्थ पोलला दूर ढकलेल, पण साऊथ पोलला मात्र आकर्षित करेल. तिसरा नियम सांगतो की चुंबकाची सगळ्यात जास्त शक्ती त्याच्या दोन्ही टोकांवर म्हणजे पोल्सवर असते. हे तपासायला सोपं आहे. लोखंडाचा कीस चुंबकाजवळ नेल्यावर तो सगळ्यात जास्त दोन्ही टोकांना चिकटतो. आणि सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे चुंबकाचे नॉर्थ आणि साऊथ पोल कधीच वेगळे करता येत नाहीत. तुम्ही चुंबक मधोमध तोडलत ना, तरी त्याचे दोन लहान पण पूर्ण चुंबक तयार होतात आणि त्या प्रत्येक तुकड्याला स्वतःचे नॉर्थ आणि साऊथ पोल असतात. चला आता थोडं अजून इंटरेस्टिंग काहीतरी पाहूया. वीज आणि चुंबक यांचं काही कनेक्शन आहे का? हो, नक्कीच आहे. आपण विजेचा वापर करून चुंबक बनवू शकतो. हे अगदी सोपं आहे. एक लोखंडी खिळा घ्या, त्यावर तांब्याची तार गुंडाळा आणि त्या तारेची दोन्ही टोकं एका बॅटरी सेलला जोडा. बस, तो खिळा तात्पुरता चुंबक बनेल. यालाच इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वीज प्रवाह बंद केला की त्याचं चुंबकत्व लगेच नाहीसं होतं. तर आपल्याला आता चुंबक काय आहे, कसं काम करतं आणि कसं बनवता येतं हे कळलं. आता बघूया की याचा वापर कुठे कुठे होतो आणि त्याची काळजी कशी घ्यायची. खरं सांगायचं तर चुंबकत्वाचा वापर इतक्या ठिकाणी होतो की आपण विचारही करू शकत नाही. भंगार उचलणाऱ्या मोठ्या क्रेनमधल्या शक्तिशाली इलेक्ट्रोमॅग्नेटपासून ते आपल्या ATM कार्ड आणि हार्ड ड्रायव्हरच्या लहानशा मॅग्नेटिक स्ट्रिपपर्यंत चुंबक खरंच सर्वत्र आहे. मॅग्लेव ट्रेन्सबद्दल ऐकलंय का? हे तर एकदम फ्युचरिस्टिक तंत्रज्ञान आहे जे चुंबकाच्या रिपल्शनच्या नियमावर चालतं. ट्रेन आणि रुळांमधल्या सारख्या ध्रुवांमुळे ट्रेन अक्षरशः रुळांवर तरंगते आणि घर्षण नसल्यामुळे प्रचंड वेगाने धावू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही मॅग्नेटिक पॉवर कायम टिकत नाही. चुंबकाला गरम केल्यास, आपटल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास त्याचं चुंबकत्व कमी होऊ शकतं.
म्हणूनच त्यांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग यावर उपाय काय? त्यासाठी वापरतात मॅग्नेट कीपर. हा एक नरम लोखंडाचा तुकडा असतो जो चुंबकांच्या टोकांना जोडून ठेवला जातो. यामुळे त्यांचं चुंबकत्व टिकून राहतं. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या वैज्ञानिक शोधांमधून आपल्याला जे ज्ञान, जी शक्ती मिळते ना, त्याचा उपयोग नेहमी मानव जातीच्या भल्यासाठीच व्हायला हवा. तर कसं वाटलं मग चुंबकांच्या ह्या अदृश्य पण शक्तिशाली दुनियेतलं हे विश्लेषण? ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आणखी रंजक विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता एक विचार, पृथ्वी स्वतः एक महाकाय चुंबक आहे. या नैसर्गिक शक्तीशिवाय आपल्या ग्रहावर जीवन शक्य झालं असतं का? नक्की विचार करा.